मित्रांनो, मुंबईचा फौजदार हा चित्रपट 1984 साली प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला अधिक प्रसिद्धी मिळाली होती. यातील रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी प्रेक्षकांना अधिक आवडली होती. यातील रंजना यांची शकूची भूमिका ही अधिक प्रेक्षकांच्या आवडीची झाली होती. आजही हा चित्रपट पाहायला प्रेक्षकांना आवडतो. ते म्हणतात ना, जुनं ते सोनं. तर या चित्रपटात या कलाकारांचे वय काय होते आणि आज काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर पहिल्या क्रमांकावर आहेत रवींद्र महाजनी. त्यांनी जयसिंगराव मोहिते हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 38 वर्ष होते. 2023 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांचे वय 77 वर्ष होते. दुसऱ्या क्रमांकावर आहेत रंजना देशमुख. त्यांनी शकू हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 29 वर्ष होते. 2000 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांचे वय 45 वर्ष होते. तिसऱ्या क्रमांकावर आहेत प्रिया तेंडुलकर. त्यांनी माधुरी यादव हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 30 वर्ष होते. 2002 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांचे वय 48 वर्ष होते. चौथ्या क्रमांकावर आहेत शरद तळवळकर. त्यांनी कॉन्स्टेबल गोंधळे हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 66 वर्ष होते. 2001 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांचे वय 83 वर्ष होते. पाचव्या क्रमांकावर आहेत जयराम कुलकर्णी. त्यांनी मामा हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 52 वर्ष होते. 2020 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांचे वय 88 वर्ष होते. सहाव्या क्रमांकावर आहेत राघवेंद्र कडकोळ. त्यांनी पाटील शकूचे वडील हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 41 वर्ष होते आणि आज ते 82 वर्षांचे आहेत. या चित्रपटात रुही बेर्डे यांनीही एक छोटीशी भूमिका केली होती. रुही बेर्डे म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नी. यांचा जन्म मला माहीत नाही, पण मृत्यू 1998 साली झाला होता. त्यांची जन्मतारीख तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.